ते घाबरू तुला काही माहित आहे की नाही बा? नाही गड्या, मला तर काही माहित नाही काय झालं. अरे बा ते बबन्यान तो माऊली ते आलते बा माझ म्हणत बा 150 रुपये रोजात कोणा कामाला नको जाऊ. हा गेला तर पाहिजे म्हणत. आपली कशी म्हणे मजुराई संघटना आहे म्हणे असं. आणि त्याचे अध्यक्ष शिवलाल भाऊ आहे. असंही गड्या आपण कुठे रोजान जातो रे बा, उदळ्या पादळ्यात जातो ना. आणि बबन्यान माऊली हे काय अवैधी लोंडात मग यायले कसं रोजदारी कमीच होते. यायले किती दिले तर चालेल बोगस असणार रे हे. पण यायले कामं करणं नाहीत, पण मग दुसरे कामाला जे जाणारे आहेत त्याचं नुकसान आहे मग याच्यात. त्याची काय प्रगती याच्यात सांगतो मला. 150 रुपये रोज भेटते, 2 दिवस घरी आला तर 300 पडतात ना बा. काय खाईन बिचारा घरी. बाजार हाट करावं लागते की माणसाले. ते त्याला समजायला पाहिजे ना. मग 150 तर 150 बापा. लागल्यास तर तुम्ही वाढून मागा ना. देतात ना लोक बी, देत काऊन नाही. आता तुम्ही 200 मागितले पावसाळ्यात तर देतात लोक. पण आता तुम्ही उन्हाळ्यात म्हणसा आम्हाला 300 रुपये रोज द्यायला कोण देईन रे बा, कोण देईन. आणि शिवल्याजण बबण्याजण माऊलीचं हे चालते बा. तुम्ही तर पुरा चक्रात पडलो बा. 2 खेपाल्यांच्या माघारी घाबऱ्यामध्ये तुला सांगतो 150 रुपये रोजात कोणा कामाला जायचं नाही. गेला तर पाहिजे म्हणे मग. तुला कुठं कसं याच्यात हे येणारच नाही. मग तुझ्यावर काय झालं तर मग आम्ही जबाबदार नाही. टमक बा धमकीत देऊन गेले बा. ते देऊ दे धमकी, देऊ दे. त्या कळला धमकीला कुठे ऐकून नाही आला डोक्यातून काढून टाकते. घाबरू शांतर मग काय म्हणता. अरे तो सरपंच दिसला तुला इकून गेला का तो हरामखोर. मला पाय नाही त्याच्या. तुला बोट घालून आला साया दिसला का तुम्हाला तो. अरे पण गरम काऊन होऊन राहील तुम्ही. पाय नाही आणखी नाही बापा. अरे काय झालं काय भाऊ बापा शांताराम भाऊ. अरे तो सरपंच बोट घालून राहिला ना, धड्या गाडीला बिबा लावून राहिला ना तो. अगो कामं करून राहिला गावात तो जास्त. हरामखोर मान आंधी लागला ना तो. त्याच्या 2 कानफट्ट्यातच मार तुम्ही. आता विचार करतच नाही. दिसला तुम्हाला सांगा काय केलं. पण ते तर सांग सरपंचानं काय केलं तर काय खाजवलं तुम्हाला. काय झालं पण हे मी त्याला भेटलो की सांगतो काय आहे तर. त्याच्या कानफट्ट्यात मारल्याशिवाय त्याला समजणार नाही ना हरामखोराले. तुम्हाला दिसला का तो एवढं सांगा मला फक्त. आलता का तू इकडे. शांताराम भाऊ इकडे तर काही दिसला नाही तो माणूस. अशी घरी जाशील तो बा. बरं पाहतो मी त्याला घरी. आता घरात जाऊन जर नाही मारला तर हाय शांताराम नाही मायले का माय बदनामी करतो का लोक गावात लुच्चे. सांगतो ना मी त्याला भामट्याले. आता बाबा शांताराम भाऊ एवढे कोण बैकले रे बा आज. सरपंच डायरेक्ट लुच्च्यान गिच्च्यान मारतो गिरतो. शांताराम भाऊ तो कधीच असं बोलत नाही बा. काय गळा काय सांगा बा काय झालं तर लेख असं. काय चिमटा घेतला लेख सरपंचानं शांताराम भाऊले बा. शांताराम भाऊ राहायचा एवढा गरम होतच नाही ना रे बा. कधीच नाही ना. लय शांत माणूस आहे बा. आता त्यांनी शांताराम भाऊ मजाक बी करत असेल बा. कधी असंही करते बरं. मजाक मध्ये माणूस आहे लय बेकार आहे. शांताराम भाऊ मजाकची लय सवय आहे. मजाक मध्ये म्हणून अशी आपल्याला वाटेल शाळेत भांडण होते चालले आपण मागं असंही होऊ शकते. असलं काही तर माहिती पडतेच आपल्याला. माझं नाही तेच म्हणा. पण शांताराम भाऊ ना आता कसं खरंच म्हटलं तर तसंच नाही करायला पाहिजे. खरंच नाही मारायला पाहिजे सरपंचाला. घेण ना जे नाफत. बंद गाव पेटला. आता बंद गाव पेटून दिला आपण. कोणीच कामाला जायला तयार नाही आता. त्या ना कोणी शांतारामच्या कामाला जात ना सरपंच झाल्या ना मोठ्या पाटलाच्या ना मुंजीरामच्या अजिबात कोणी जायला तयार नाही. नाही ना. पण ह्या लावलं काय जर माहित पडलं नाही भांडं जर फुटलं तर बापा. आपल्या अंगलटीन नाही आपण काहीच काही केलं ना. शिवलालनं सांगितलं एक आपण केलं दुसरंच. आपण इकडेच लावले भांडणं लावणं. सरपंचानं हे सांगितलं आणि शांतारामनं हे सांगितलं. मुंशीराम हे म्हणून झाला पाटील हे म्हणून त्याचं काही घेणं देणं नाही बा. त्याच्या दिली ना आपण जुटून भांडणं. अरे देवलाल ते नको टेन्शन घेऊ ना बे. ते पाहून घेईन सारा शिवलाल. आपला मोरक्या कोण आहे शिवलाल आहे ना आपल्या संघटनेचा अध्यक्ष. उद्या शिवलालच्या घरावर गोटे तू काय टेन्शन घेऊन राहिला. याली दणकेस पाहिजेत ना शिवलालले बी. बरोबर जमवला आता आम्ही ते. किती बदमाश आहे रे बा बबन्याला का माऊली तू. ज्या ताटात खातलं का त्याच ताटात हाकतो बाबा. लाज नाही वाटत बाबा तुले रे. शिवलालले बैकून तुम्ही न दिलं आणि आता वरून त्या शिवलालच्याच घरी भांडणं. दिलं मग शिवलाचं नाव देता घासून. आता अंगलट आलं तर नाही आलं तर मग काल कोणी नाव सांगते. तू तर आपल्या संघटनेचा अध्यक्ष आहेस ना. तू टेन्शन न घेऊ बरं देवला. तू डोकं चालूच नको तुया. कसं आता जे होऊन राहिलं ते होऊ दे. हे अंगलट येणार नाही. अरे येणारच आहे ते. आता हे एकामेकाच्या घरी नाही जातील. कारवा तुनं कसं सांगितलं. शांताराम म्हणून ग सरपंच तुनं काल सांगितलं. सरपंच म्हणजे शांत्या तुनं काल सांगितलं. मग त्याच्यात भांडणं झाली. भांडं फुटणारच आहे. आणि ते बुडे 2 चबरी तो मोठा आणि ते त्यांनी बुड ते काय तुम्हाला चूप बसते का. ते जुनं पित्तोय द्यायचं. बसरी बाप्पा देवला चुप बसरी. तोंडाला कुलूप लाभा. मुंशीराम येऊन राहिला. चालता कामाले. नाही राजा मुंशीराम भाऊ तुमच्या कामाला तर अजिबात येत नाही. आम्ही मोठ्या पाटला डायरेक्ट सांगितलं ना आम्हाला. तू मुंशीरामच्या कामाला जर असाल तर आमच्या घरी कामाला यायचं नाही.
सांगा बा आता. कसं मोठ्या पाटला जमीन एक तर जास्त आहे बा, त्याच्या घरदारी आम्हाला जास्त जायला लागते. मजुराले म्हणजे संकट पडते ना, म्हणून बा तुमच्या कामाला काही येत नाही बा आम्ही. बे तुला येणं नाही असं सांग ना. काल तू मोठ्या पाटलाचं नाव बदनाम कोणाला घेणार देणं. तो माणूस दे हवा, तो माणूस काल सांगीन रे. हा चबऱ्या वानाच्या आमच्या देत वाटते जुतून तू. हा खरं काय ते सांग ना. आमचं खोटं वाटून राहिलं का तुम्हाला? आमचं खोटं वाटून राहिलं का? देवला लिहिचा अरे बा देवला. तो राजा मुंशीराम भाऊ खरंच ना. आता चालते मोठे पाटील आणि डायरेक्ट सांगितलं की मुंशीरामच्या कामाला जर जासान तुम्ही तर कसं आपल्या कामाला यायचं नाही बा. आपण तुम्हाला सांगणार नाही. तुमच्यात काय झालं काय माहित बा. हा काय घोडं मारलं तुम्ही ना तर मोठ्या पाटलाचं काय माहित. बरं मग त्याचे काढतो जाऊन सटक हा घरी जाऊन. हा माझ्या मोठा तिरंदाज झाला काय तो हरामखोर. हा मला काय समजते तो. काय तुम्ही त्याला मोठ्या पाटलाले हा मावारात मजूर राहील देत का तो. काय तुम्ही त्याची जिरवतो ना आता. पण जा मुंशीराम भाऊ टाइमपास करू नका. जावा लवकर. हा जा जातो आठी का थांबतो का मी. जातो ना पाहतो त्याची गच्ची जर तुम्ही डायरेक्ट आता त्याच्या कानपट्ट्याच मारतो असे ना मोठा पाटील. हा आपण म्हणतो मुरब्बी माणूस आहे का आहे का. हा असे जर बोटा घालत असेल तर काय कामाचा रे. काय जा बिनला जावानाचा. गेल्यावर मुंशीराम मी आता जाते करते भांडण आता मोठ्या पाटला सोबत. मुंशीरामनं बघतो मोठ्या पाटलाला कानपट्ट्यात नाही मारले झालं बाबा. वाचली का ती इज्जत. नाही तर आता पुरा गरम व्हायला बबूला धुवायला आता. बाबा पण घरात गोटे चिन्ह. हा तुम्हाला सांगतो आपल्यासाठी शिवल्या मारा काही ना ढोरासारखा. मला जसं वाटून राहिला तर शिवल्याची बारी येते वाटते. ना येऊ दे ना. शिवल्याला तसा दणका पाहिजे ना. तुला समजत नाही ना रे अजून. तू बोंग्या गाजल्या का. हा शिवल्याला दणके बसायलाच पाहिजे. तू वय करते ना. बरं आहे बाबा. जटल्या को त्याच्यासोबत राहता त्याच्यासोबत गद्दारी करता बाबा. तुम्ही का माणसं आहे का. जाऊ द्या बाबा बोलायला नाही पुरं. डॅनी चालला डॅनी. अरे अरे काय भेटून नाही राहिला बा. कुकडे चालला रे. इकडे बरं. एवढा मोठा माया तू यार लक्षच नाही बा. मी तुला थांबलून राहिलो ना बा. अरे हे गावात पाहिलं का काय पेरणं रावलं या बबण्यानं न्यायनं माऊलीनं. तू त्या पोरगा देवला. हा त्या काय फालतू बदनामी करून राहिली त्या शांतारामची त्या सरपंचाची बा गावात. बा मी बी तोच विचार करून राहिलो बा. हे लावलं गॅस करून राहिले दोघं तिघं जण गावात. हा आता हे ना कुठे काय मजुराची संघटनाच बनवली गावामध्ये. आता कसं आपणही मजूर आहे त्याच्या संघटनेत जाणं भाग आहे आपलं. पण मग असं नका करून. हा एकामेकाच्या चुगल्या करून राहिले बा. हे म्हणजे धड्या गांडीत बिबा घालून राहिले घेणं देणं अगोपणा चालू आहे नाही यायचा. बा मी तसा बसलो तर मला सांगायला आले ते म्हणजे बुढे बा कोणाला कामाला बा 150 रुपये रोज असाल. मी म्हटलं नाही बा मी जात नाही. 200-250 दिलेच जाईन. हा असा विषय झाला. मग थोडीशी आला शांताराम. आता शांताराम म्हणे कारगडा कामाला चालता काय. तर हे म्हणत नाही आम्हाला सरपंचानं आता सांगितलं म्हणत की तुमच्या कामाला यायचं नाही. सांग रे बा आता कसं रे बा हे सांग. आता आपण थोडीसा बसेल आहे ना आपल्या देखोत असं झाल्यावर नाही का हे लाज जाय धंदे नाहीत काय. शांताराम काय म्हणेन काय हो बुडे बा. हा तुम्ही राजा सामील होते त्याच्यामध्ये. तुम्ही मला डुबवायला लागेल होते. म्हणजे हे लाज जाय धंदे आहेत की नाही. लाज जाय धंदे जाऊ दे पण या दोघा तिघात मारामाऱ्या होती ना सुरू. भांडणं होती ना त्या दोघा तिघाचे गावाचं वातावरण चिकळीन ना. हरामखोर कसे हो हे फकणे ते. हा यायच्याच मागणा पुढे फपुडला उडे. आता यायच्या भरोशावर गाव चालून राहील दोघा तिघाच्या भरोशा. हा यायले कुठे अकलाच हा यायले. हा मा पोऱ्याला शिवल्याले अजिबात अक्कल नाही. तोच बिबा याच्यामध्ये. हा त्यानंच बोट घातला याच्या. त्या सरपंचाचा एका मिनिटात रसनेन बा होऊन आले. आणि शांतारामचा बी नाही बा. शांताराम तर डायरेक्ट बा धुऱ्यावर पैसे देते रे बा. काम झाले की लगेच पैसे काढून देते. मुंशीराम आहे जरासा किरकिऱ्या पण तो बी तसा मनात चांगला माणूस आहे. हा सांगा आता आणि मोठा पाटील आपला त्या गाड्याचं अजिबात टेन्शनच नाही. कधी या कधी काम करा. तो काही म्हणत नाही मजूर आले. सांगा आता असे लोक देऊ माणसं आपल्या गावामध्ये. हा त्याच्या कामं आपण करून राहिलो आणि त्याच्यात बोट घालून राहील. सांग मग हे किती लाज जाय धंद्यात हे. आता आपल्याला कसं चूप बसून चालणार नाही. आपल्याला कसं शांतारामले भेटायला लागेल आणि सरपंचाली भेटायला लागेल. त्याला जाऊन सांगा लागेल की तुमच्या विरोधात असं षडयंत्र यांना करणं चालू आहे. आणि महापोऱ्या शिवल्या याच्या शिवल्याचं नाव जो घालून सायाचा तो अध्यक्ष आहे ना मजूर संघटनेचा. हा त्याच्या पिन मारायचे आता आपल्याला. अरे हो ना रे बा. मी त्यासाठी तुला पाहून राहिलो बाबा. कुठे आहे तू तर टिनिंगला बाबा. हा जास्त लागते आपल्याला त्याला भेटायला लागते. नाही तर मग माऱ्या गावात चालू झाल्या आता फालतू आफत होईल. हा ते आपल्या म्हटलं ऐकते नाहीत ना. चाल आपण पाहू ना काय आहे. चाल पहिले कोणाकडे चालतं. आपल्याकडे मोठ्या पाटलाकडे चालतो की या दोघा तिघाकडे चालतं. हा सांग बा तू मग काय तर. शांतारामकडे चालतं काय. पहिले आपण शांतारामच्या घरी नाही जाऊन मोठ्या पाटलाच्या घरी नाही जाऊ. हा आपण पहिले सरपंचच्या घरी जाऊन त्याला सांगू असं आहे गड्या. बरं चाल मग उतर बरं. चाल झटकनी चाल. काय तो मोडून टाकू हा व्हिडिओ. सांगून देऊ सायाला शिवल्याला मार खाऊ घालणं जाय आता. बस आली नाही बारी आली आता शिवल्याची. दिवस भरले नाही शिवल्याचे. चाल
कसं दाबून मारल्या गेला पाहिजे बरं शिवल्या. सायाचा 8-10 दिवस उठलाच नाही पाहिजे. कंबळल्यातून मोडा द्याला कंबळल्यातून. हा सायाचा जटी जाईल तटी बोट घालते काही केले वानाचा. तू फक्त पाय ना तू कसा दणका द्यायला लावतो त्याला. तर तू टेन्शन न घेऊ ना. हा 8 दिवस काय महिनाभर चालला नाही तो बाजीन उठणार नाही तुला सांगतो. हा कंबळल्यातून जर मोड्याने लावला येईल तर मग म्हणतो तू याला ना हाकताय ना मुतताय जाग्यावर होईन सारं त्याचं. चाल चाल नाही गड्या चाल ना बा आपलं खट टाक ना बा चाल ना. तुला का नाही म्हणतो का मी कधी खट्टा केलं तुझ्या आवारात. पण कसं मग संध्याकाळी चालतील ना ढाब्यावर जाऊन हॉटेलवर घ्यायला. हा नेशीन की नाही. अरे बा तुला जेवण काय मी तर काही देतो. संध्याकाळी कुठे जाऊ शकतो आपण. पण जाशील का ना जाशील का ना. गाडी तर पाहिजे. गाडीचं काय टेन्शन घेत आपल्याला 4 व्हीलर नाही का. आपली मोठी गाडी काय कामाची आहे मग. हा सांगा आता तू जर जेवण देत असती गाडी गाड्याला हरकत आहे. आपल्या मोठ्या गाडीत जाऊ. सांगा आता जरा विचार करत नाही जाऊ. फुकट खायला भेटते हॉटेलवर तो लगेच 4 व्हीलर गाडी काढतो म्हणते घरी आहे बाई. तसं एखादा माणूस बिमार पडला असता त्याला म्हटलं असतं गड्या घेता गेला दवाखान्याला. नाही 500 लागतील असं म्हटलं असते आराम करायला. पण आता मटण खायला भेटते हॉटेलवर तर फुकट गाडी काढते 4 व्हीलर. सांगा किती बेकार ना हा. बरं चालेल ना बा मला काय करायला लागते. तू जर 4 व्हीलर गाडी घेशील तर बा माय ऐश होती. चाल जाऊ ना हॉटेलवर काही वांधा नाही. पण कसं मग 4 थैल्या खत टाकणार बरं आपलं. हा 4 का 5 थैल्या टाकतो ना बेखत. तू टेन्शन का घेऊन राहिला रे. चा हा मी येतो कामाला ते. भाण्या अरे बोला शिवलाल बघ आणता ते तू इकडे येणार आहे. इकडे काम आहे. बापा तिकडे बोलत बापा. काय बोल सांगा ना ती आता आपण का दुसऱ्या वगैरे सांगा काय काय इकडे तिकडे करता राजे शिवलाल भाऊ. गड्या तुला सांगितलं तेवढं करत जा. ये ना तू इकडे ये ना काम आहे ना अर्जंट. बरोबर बा आलो आलो. म्हणते बा काय आहे बापा याचं. भाण्याला तिकडे बोलून राहिला बा. काय बापा शिवलाल तर काही समजून नाही राहिलं बापा. काय भाण्या घेशी नाही लोकांनी उरा पोटा. कसं 300 रुपये रोज दिला तर कामाला जायचं नाही. तसं अजिबात कोणा कामाला जायचं नाही बरं. सांगून देऊन राहिलो. हा ऐक तू जरा मा म्हटला आता. काही बोलता राजा शिवलाल भाऊ 300 रुपये रोज कोण देते बाबा. कोण नाही देत ना राजा. अबे हे रगत पिऊन राहिले ना. कधी अडून पायसान तुम्ही यायले. हा 150 गाण घासून राहिले तुम्ही द्यायच्या घरी. कसं 300 रुपये रोज दिला तर जायचं. आणि ते बी तुला सांगतो या 2-4 जणांच्या कामाला जायचं नाही दुसऱ्या पायाचं. अचानक कसा तुमच्या मनात घुसलो बा. काय तुम्ही लावलं हे. हा 300 रुपये रोज काय म्हणजे मला काही समजून नाही राहिलं बा. अबे बाबा किती दिवसही रोजदारी आपल्या गावात 150 आहे. 1 रुपया तरी वाढला काय सांगतो आता. वर्षाप्रमाणे 5-25 वाढवत गेले पाहिजे. येणं वाढवले काय नाही. मग आपलं रगत पिऊन राहिली गुचड्यासारखं हे सांग ना तू. म्हणून कसं आपण मजूर संघटना काढली. हा मजूर संघटनेचा निर्णय आपल्या हा की आपल्याला कसं 300 रुपये रोज दिला तर जायचं कोणाही कामाले. तसं अजिबात जायचं नाही. काय बा मला सांगितले रे बा. हा मजूर संघटना काढली तुम्ही ना गावामध्ये. काय बा माणसा शिवलाल तुम्ही म्हणता तसं मग संघटनेचं काम आहे तर विषय संपला. हा संघटना आहे तर आपण काय म्हणतही नाही बा. संघटनेच्या पुढे जाता येत नाही. आता पडलं ना तुले माहित. मग झालं ना. मग आता कसं जायचं नाही कोणा कामाले फामाले अजिबात. हा सांगून देऊन जरा. चाल मग येतो मी. या शिवलाल भाऊ काय म्हणणार तो मारती. मी त्या कामाला येत नाही बरं. हो बापा आता 5 मिनिटं अगोदर हो म्हणत तू मले. आता काय माशी शिकली रे बापा. खत अर्जंट टाकणार मले. 150 रुपये पोतळी लागेल खताची टाकायची असेल तर सांग. कसं 4 पोतळ्या आहेत तुया 600 रुपये होतात. 600 रुपये रेशीन का तू तर येतो. बाबा पैशावर गेला बघितले का. हा आता तर दोस्त होतो बाबा 4 व्हीलर चालला असा तो घेऊन आता ढाब्यावर. पण आता बाबा शिवलाल भेटलंय ना. काय माशी शिकली रे बाबा. काय पिन मारली बाबा शिवलाल ना. ते नको सांगू रोजदारी देशील सांग. हे टाईट रोजदारी आपली बिलकुल. हा दोस्ताना बसताना गेला तुल्या त्यानं चालले येतो मी. मग हो घरच्या घरी टाकतो रे भाऊ. काही उपकार करू नको जाय तू. झालं मग घरच्या घरी टाक. मला काय सांगून राहिला. हरामखोरा सरपंचा बाहेर येणार रे. बाहेर येणं भाड खाऊ. काय घरात बसला रे तू. हा मागे बदनाम नाही करतो यार तू माया. हा लोकांना काहीच पण सांगतं कर माबद्दल. कधी बच्चा ये रे बाहेर ये रे. हरामखोरा आलो घ्या धारी आलो ना. मर्दाच्या पोरचा असेल तर येशील तू बाहेर बाबू. बरं आला रे तू. बरं आला तू. इथं वाटत पाहून राहिल तुम्ही रे. शांत्या बरं आला तू. गध्याच्या बच्च्या तुले तर फायनच आहे ना रे. हा बिबा घालतं का तू. लोक माई बदनामी करतं का रे. हा मी गावाचा सरपंच असल्यावर माई बदनामी करून राहिला भाडकू तू. हा एवढा माजला का रे तू शांत्या. येणं बायकोच्या पदराली लपून काऊन बोलून राहिला. येणं मग मर्दाया पोरचा असतं. येणं बाहेर येणं. ये त्या घरी आला ना हा गडी मर्द. हा लपून राहायला वाटते घरात. हा बायकोच्या पदराली लपतं का हरामखोरा. येणं बाहेर येणं. घरातून काय बोलून राहिला फरफर करून राहिला. बाहेर येणं.
अरे चंट्या काय म्हणून राहिला रे तू काय कुत्र्या भुकून राहिला तू मा घरी येऊन दलिंदर वानाच्या मांग मांग मान आण कोण्या कांट लोक गावातले लोक बैकून देऊन राहिला आणि वरून मान हे मले हे ते म्हणून राहिला तू भळ खाऊ कोण आवर रे बदमाश खानी जात कोण आवर तू साया तू बाई बदनामी करून राहिला सारा गावात मजूर येऊन देऊन राहिला मा वावरात तू लोकांना सांगतं का तू शांतीच्या वावरात गेला तर महाराज आम्ही तुम्हाला कामाला सांगणार नाही ढमुक नाही टमुक नाही अरे कोण तू यावर दलिंदर का गु खातं घेऊन खातं तू सांगून राहिला लोकायले अटीवून असं म्हणून राहिला तू मले चाललं तू आतल्या लोकांना विचार ना कोण कोणाला काय सांगितलं चालला तो भामट्यात उतरायचा माई बदनामी करून राहिला महाराज मजुराला येऊ नाही देत तू शिल्लक नको बोलू ना गुणगी नको करू ना तू खाचं शीन बाबू म्हणून तर लेका तू सांगून राहिला लोकायले गावात असं आणि तसं आपण म्हणू दोस्त अरे तू तर लेका कलंक असले का दोस्ती येणार कलंक लाज वाटेल भाई तुले दलिंदरा शांत्या अवकाशीत राह तुला सांगून राहिलो मा नांदी नको लागू गाव चालवतो बाबू तू किस गली में खसखस नाहीस बरं कधी उडून देईन बाबू तर समजणार नाही गावाचा सरपंच मी काय समजून राहिला तू उपट तू उपट शिल्लक बोलून राहिलो तर माझारी येऊन अगोपणा चालत नाही आपल्याला साधा शिल्लक तू आज गावात बदनामी तू माई करून राहिला महाराज मजूर येऊ देत नाहीस तू कामाले सरपंच आहारात कोणी कामाला गेलं तर मी मजूर सांगणार नाही अशा धोकडे देतं का रे शांत तू मजूर आले आणि वरून मा घरी येऊन ठसन घालून राहिला तू लाज वाटते तुला भाड खाऊ बंदूकची गोळी छातीवर झालो शांतार आमच्या छातीवर मर्द असेल तर चालवशील छातीवर नाही रे तू तर मुंडक छाटणार मी तुम्हाला कमी समजून राहिला का भाड शिव्या देऊन राहिला तू मला धनी वय करून राहिला तो गदया बच्चा तू काय सांगशील रे साऱ्या गावातल्या का काय काढे हो काय झालं कोण भांडून राहिले बा तुम्ही असे बोलून राहिले जसे की बापा 7 जन्माचे दुश्मन आहे बा तुम्ही अजिबात बोलायचं नाही अजिबात नाही बिलकुल याची मला पाहू द्या सरपंचाची मित्र बैकले भांडण आज तर काही होत नाही उद्या होईन आता व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा